केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडा हे गाणं ऐकलं की नेहमीसारखाच सुंदर असा अनुभव येतो. आपल्या देशात संगीताने हृदय जिंकलेले असे काही गायक आणि गायिका आहेत. त्यांचे नाव ऐकताच आजही रसिकांच्या चेहऱ्यावर गोड हास्य येते. लता मंगेशकर, आशा भोसले या दिग्गज गायिकांच्या साम्राज्यात एक मराठी गायिकेने तिच्या गोड स्वर लहरीने रसिकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले होते. त्या आहेत सुमन कल्याणपूर. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 साली तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका येथील हेमाडी कुटुंबात झाला. वडील शंकरराव हेमाडी हे बँकेत वरिष्ठ अधिकारी होते. लहानपणापासूनच सुमन यांना संगीत आणि चित्रकलेची आवड होती. बंगालमधील भवानीपूर येथे त्यांच्या बालपणाचा अनुभव आणि नंतर मुंबईत आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांचा अभ्यासक्रम हे सर्व अनुभव त्यांना कला साधन शिकण्यासाठी मदत झाली. त्यांच्या गायकीतील गती पाहून ज्येष्ठ संगीत मंडळींनी त्यांना अधिक सखोल शिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. घरी कलासक्त वातावरण असूनही जाहीर कार्यक्रमात गाण्याची परवानगी नव्हती. अखेर ऑल इंडिया रेडिओवरील गाण्याने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. सुमन कल्याणपूर यांनी शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, चित्रगुप्त अशा सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गायलेली गाणी रसिक प्रिय ठरली. ब्रह्मचारी मूवी मधील आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, राजकुमार मूवी मधील तुमने पुकारा और हम चले आए अशी बरीच गाणी लोकप्रिय ठरली. 1960 ते 70च्या दशकात त्यांनी गायलेली गाणी मोठ्या प्रमाणावर गाजली आणि त्यांच्या आवाजात लता दीदींचा प्रभाव जाणवला. पण सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. मराठी भावगीते आणि भक्तिगीतेही गायली. रसिकांनी त्यांचा आवाज घराघरात ऐकला. सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीत गायण्याची सुरुवात ग दी माडगुळकरांच्या गीतासोबत झाली. गझल, ठुमरी, भक्तिगीत हे त्यांच्या आवडीचे गायन प्रकार होते. त्यांची काही लोकप्रिय मराठी गाणी म्हणजे निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लागबाई, अरे संसार संसार, नाविका रे वारा वाही रे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडा या गाण्याने मराठी रसिकांवर मोहिनी घातली आणि आजही हे गाणे घराघरात ऐकले जातात. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी किंवा हिंदी पुरतेच मर्यादित न राहता विविध भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी हिंदीसह 700 पेक्षा जास्त गाणी गायली. त्यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा 7 भाषांमध्ये गाणी गायली. चित्रपटातील पार्श्वगायनासोबतच त्यांनी गायलेल्या गझल, ठुमरी आणि भक्तिगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. नुकताच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार, भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार यांच्यासह वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 31 मे 2026 ला त्यांचे निधन झाले. सुमन कल्याणपूर एक आवाज जी काळाची पायरी ओलांडून आजही आपल्या गाण्यांनी हृदय जिंकते आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये फक्त संगीत नाही तर भावना, भक्ती आणि प्रेमही होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.